आज होता सोमवार, पण मला ऑफिस होतं. ऑफिसमधून आल्यानंतर मला होळीची पूर्ण तयारी करायची होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होळीच्या सणाला पुरणाची पोळी. हे तर आपण लहानपणापासून पाहिलेलंच आहे आणि होळीच्या दिवशी सगळीकडे पुरणाची पोळी बनतेच. त्यामुळे आपल्याला भले ऑफिस असू दे, काही असू दे, आपल्या सणाला आपल्याला पुरणपोळी बनलीच पाहिजे घरी. त्यामुळे मी ऑफिसमधून आल्यानंतर लागली फटाफट जेवण बनवायला. कारण पुरणपोळी बनवायची होती मला. त्यासाठी मी एक्झॅक्ट 8 वाजता स्वयंपाकाला लागले आणि 9:30ला मला नैवेद्य दाखवायला जायचं होतं. त्यामुळे मी इतक्या फास्ट स्वयंपाक केला. ऑलरेडी आपल्या चॅनलवरती पुरणपोळीची डिटेलमध्ये मी रेसिपी शूट केलेली आहे. त्यामुळे मी पूर्ण रेसिपी आज शूट नाही केली. फटाफट पुरणपोळीचा मस्त नैवेद्य बनवला आणि मस्तपैकी फ्रेश झाले आणि गेले होळीला नैवेद्य दाखवायला. तुमच्याकडे होळी कशी सेलिब्रेट केली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तिथे एवढी मोठी होळी पेटली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी नंतर इतकी मोठी मोठी लाकडं घातली होती ना, की खूपच जास्त ज्वाळा भडकल्या होत्या होळीच्या. आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना खूप लांबूनच पूजा करायला सांगितली होती, कारण खूप जास्त त्या अग्नीच्या ज्वाळा लागत होत्या. लांबूनच व्यवस्थित पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि माझ्याबरोबर तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातली निगेटिव्हिटी, सगळे प्रॉब्लेम्स, सगळी काही जे काही तुमच्या आयुष्यातली संकट आहेत ती सगळी ह्या होळीमध्ये जळून जाऊ देत आणि इंद्रधनुष्याच्या रंगांप्रमाणे तुमचं आयुष्य आनंदाने छान उजळून निघू देत. तुम्हा सगळ्यांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या खूप 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 शुभेच्छा. छान मस्त सेफली होळी सेलिब्रेट करा आणि आनंद कितीही सेलिब्रेट करायचा असला तरी काळजीपूर्वक करा, कारण आर्टिफिशियल कलरने किंवा कोणालाही त्रास होऊ शकतो म्हणून. तर मग अशी होती माझी होळी. तुम्ही कशी होळी सेलिब्रेट केली हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब पण करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.